ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष अन टाळ मृदुंगाचा गजर करत वाळकी येथील श्रीराम पायी दिंडी सोहळ्याचे चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू म्हणत पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी उत्साहात प्रस्थान झाले। यावेळी हरिनामाच्या जयघोषाने वाळकी परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला। शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पंढरीकडे मार्गस्थ झालेल्या पायी दिंडी सोहळ्याने परिसर भक्तिमय बनला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। वाळकीकरांचे दैवत समाधीस्थ परमपूज्य महेंद्रनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू झालेला श्रीराम पायी दिंडी सोहळ्यास श्रीराम मंदिर येथून गुरुमाता सुभद्रा काकू, दिंडी चालक हरिभक्त परायण दासाअण्णा भालसिंग, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पायी दिंडीस प्रारंभ करण्यात आला। शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिरापासून ढोलताशांच्या गजरात निघालेला दिंडी सोहळा येथील हनुमान मंदिरासमोर मुख्य चौकात आला। टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला। दिंडी मुख्य चौकात आल्यानंतर महिला वारकऱ्यांच्या नेत्रदीपक फुगड्यांनी दिंडी सोहळा लक्षवेधी ठरला। ज्येष्ठ महिला पुरुष वारकऱ्यांनी फुगड्या खेळत मनसोक्त आनंद लुटला। पंढरपूरकडे मार्गस्थ होत असलेल्या श्रीराम पायी दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी गुरुमाता सुभद्रा काकू झोंड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे, सरपंच शरद बोठे, मच्छिंद्र महाराज नेहे, कुलथे महाराज, संचालक रमेश धोंडे, बाजीराव बोठे, गोरख बोठे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब मेजर कासार, तुकाराम कासार, हरिभक्त पारायण दादा महाराज शेळके, भाऊसाहेब भालसिंग, राम कासार, अंबादास भालसिंग, अक्षय भालसिंग, पंडित म्हस्के आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली, ही बरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली, युगे युगे विठे बरी शोभे कर छटावरी, गरुडावरी आला माझा कानडा कैवारी, सावळा हा माझा राजा माझी विठाई लागो डोळा लागो दे सावराया आली पामरा, माझी विठाई होई बाप कधी आई सावराया आली पामरा, जानी मनी एक पांडुरंग 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 मनी एक पांडुरंग पांडुरंग, गंध लल्लाची कस्तुरी गळा गुंफुनी मंजिरी, वैकुंठाचा स्वामी हरियाला हा पंढरी, सावळा हा माझा राजा आला गजर झाला, हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू
शुभेच्छा देऊन ही दिंडी या ठिकाणी मार्गस्थ होती। आज ह्या दिंडीचे हे 12वे वर्ष आहे। त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित आहेत। म्हणजे या ठिकाणी मार्केट समितीचे सभापती दहशतगर्द असतील, पंचायत समितीचे सभापती विशेषाहेब आहेत, त्या ठिकाणी शिक्षण भाऊ बाळासाहेब आंटेगावचे सरपंच शरीरराव आहेत, या ठिकाणी सर्वच भजनी मंडळ रामदासजी भोरे आशेकराव आहेत, बरेचसे महाराज आहेत, शेळके महाराज आले, त्यांच्या उपस्थितीत गोरख गुरुजी आहेत आणि परमपूज्य महाराजांनी जे सुरू केलेला सोहळा आकर्षकपणे या ठिकाणी आता कायम सुरू राहावं अशी जी आपली सर्वांची इच्छा आहे। मोठ्या संख्येने आपण या दिंडीसाठी मदत करतात, त्यांना सहकार्य देतात, मोठ्या संख्येने वारकरी या ठिकाणी ही दिंडी घेऊन जात आहेत आणि मग आपलं सुद्धा थोडीशी जबाबदारी आहे की यांना सहकार्य करण्यासाठी आता काय त्या ठिकाणी बाबा मामाचे जेवण आहे पुढचं सुद्धा सर्व त्या ठिकाणी आता रमेश पाटील ढोलेसाहेब म्हणले की आपल्याला सुद्धा सोयी झाली पाहिजे। मी रमेश पाटलांना विनंती करतो की आपण पुढाकार घ्या आणि त्या ठिकाणी आपल्या वाळकी सगळ्या गावांच्या जागा बदल घालून असेल कातरवाडी असेल आपल्या खांदी त्या ठिकाणी जागा खरेदी करा। म्हणजे या ठिकाणी भविष्य बँकिंग असतील सभापती आहेत, दोन्ही तिन्ही सभापती आहेत, सरपंच आहेत, त्यांच्यातून आपण जास्तीत जास्त मदत गावची त्या ठिकाणी एखादा आश्रम सुरू होईल असं जर आपण त्या ठिकाणी केलं तर 100% तुम्हाला विनंती आहे गणेश पाटलांनी त्या ठिकाणी आपले जागाचं हे करा आणि जेवढे आपण सांगतात त्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करण्याचं ग्रामस्थ म्हणून सगळ्यांची होती। म्हणजे या ठिकाणी उपस्थित जे सर्व भाऊ भक्त आहेत, महिला भगिनी आहेत, काय होतं सगळ्यांचा जर मोठा सहभाग लागला तर ती वाळकीची या ठिकाणी आश्रम होऊन जाईल आणि त्या लोकांना जास्त मदत करू आधी सांगितलं ना सगळेच मदत करणार आहेत। पण आपलं या ठिकाणी तुम्ही 2-3 जणांचा पुढाकार घेतला तुम्हाला जबाबदारी घ्यावं लागेल। तुम्ही आपले मस्की महाराज आहेत, या ठिकाणी इकडे पोपट महाराज आहेत, असे सर्वांनी जर पुढाकार घेतला गोरख गुरुजी घ्या असे जर 4-5 जणांचं तसं वाढूनचं असं 1 कोटीच्या आसपास बापूस आहे त्या ठिकाणी मोठा आश्रम कोणी 5 कोटी जागा घेऊन त्या ठिकाणी आश्रम तयार केला। आपले वाळकीचे वर्षभर पंढरपूरला जातात, त्यांच्या त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होईल आणि आपण कधी गेलो काय होतं दर्शन होत नाही, रात्री मुक्कामी गेलो 4 तास थांबलो तर त्या ठिकाणी आपली व्यवस्था चांगली होईल। काही दिंडी सोहळा 12 वर्षापासून तयार सुरू आहे। त्यांचं वय आता 80च्या पुढे 80 ओलांडले तरी ते जात आहेत। त्यांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि या पायी दिंडी सोहळ्यास मी माझ्या व्यक्तिशः माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। त्यांचा प्रवास सुखकर हो, काहीही बिगर कटकटीचा बिगर विघ्नाचा हो अशी विनंती मी परमेश्वर करतो। पायी दिंडी सोहळ्याची कायमस्वरूपी सोय व्हावी आणि या कामासाठी लागणारे सगळे सहकार्य जे काय लागते आर्थिक योगदान त्याचा आपण रद्द केलाय हा एवढा जर आपण रद्द करू शकतो तर आपण ती जागा पण घेऊ शकू होईल आपली हळूहळू होईल। सगळ्या गावाची या ठिकाणी तुमच्या या मागणीला अनुमोदन येईल आणि सगळे आपली याच्यासाठी या ठिकाणी अनुदान देतील असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि या पायी दिंडी सोहळा आपल्या सुखरूप पांडुरंगाच्या चरणी जाऊ आपली सेवा त्या ठिकाणी सादर होईल। पूर्व पुण्य असे जयाचे पदरी तोची वारकरी पंढरीचा या उक्तीप्रमाणे सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। अण्णांच्या नेतृत्वाखाली शिवक्षेत्र बँकेचे ते शिवक्षेत्र पंढरपूर या दिंडी सोहळ्याचा आज त्या ठिकाणी प्रस्थान होत आहे। त्या दिंडी सोहळ्याच्या प्रस्थानानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण भाविक भक्त सर्वजण जमा झाले आहेत। आपल्या सर्वांच्या वतीने आमचे पुढचे कुटुंबीय सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्या दिंडी सोहळ्यास शुभेच्छा देत आहे। महाराष्ट्र राज्याच्या वतीने या सर्व वार्ताहर आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी